मला खरोखरच कळत नाही हा माणूस आमदार कसा झाला. ज्यांची बिंडोक डोक्याची लोक जर आमदार झाली तर मग त्याच्यावरूनच तुम्हाला मतदारसंघाचा अंदाज लागला असेल. तुम्हाला माहितीसाठी सांगतो, तो कार्यक्रम अख्खा जो हाताळला गेला तो नेव्हीने हाताळला. जे पैसे राज्य सरकाराकडून देण्यात आले हे नेव्हीकडे जमा करण्यात आले. जो काय DPTCचा उल्लेख करण्यात आला, हे सगळे पैसे कुठे जमा होतात तर नेव्हीकडे जमा. कारण नेव्ही ऑपरेटर होती, नेव्हीच सगळा कार्यक्रम हाताळत होती. तो जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाला वैभव नाईक आणि कुटुंब आलं होतं बघायला. पासेस जे दिले गेले ते पण नेव्हीने दिले. तो अख्खा कार्यक्रम नेव्हीचा होता. तुम्ही देशाच्या नेव्हीवर संशय घेताय? म्हणजे त्यांना काय म्हणायचं आहे की नेव्हीने BJPला पैसा दिला, हा आरोप आहे का त्यांचा? त्यांनी सांगावं की तुम्ही देशाच्या नेव्हीवर संशय घेताय आणि नेव्हीने BJPला पैसे दिले. म्हणजे काय माणूस आहे, काय डोकं आहे. माणसाने बोलायच्या अगोदर आहे ना, आपण एका पदावर आहोत, आमदार आहोत, त्याचा विचार केला पाहिजे. दुसरी गोष्ट, तुम्हाला जर भ्रष्टाचार झाला असं वाटत असेल ना तर तुम्ही त्याचे पुरावे निवडणूक आयोगाकडे दिले पाहिजे. कारण का जर निवडणुकीचा विषय तुम्ही काढताय तर मग निवडणूक आयोग आहे, मग तुम्ही निवडणूक आयोगाला का तुम्ही दिले नाहीत? तुमच्याकडे जे विषय होते ती डिटेल द्यायला पाहिजे होती. तिसरा विषय, एकदा सांगून टाका की रत्नागिरी सिंधुदुर्गाची जनता जी आहे ती पैसे घेऊन मतदान टाकते. एकदा सांगून टाका तुमच्यात हिंमत असेल तर. कारण का तुम्ही आरोप करताय जनतेवर की पैसे घेऊन निवडणूक जिंकली. म्हणजे कोणी जनतेने पैसे घेतले असं तुमचं म्हणणं आहे का? एकदा सांगून टाका रत्नागिरी सिंधुदुर्गाची जी जनता आहे ती पैसे घेऊन मतदान करते. म्हणजे काही या माणसाने बोलावं, कोणी बिंडोक उठणार आणि सांगणार रिकाम टेकडा की असं झालं तसं झालं. अरे बाबा पुरावे दे ना. अच्छा, आजपर्यंतच्या आरोपामध्ये वैभव नाईकाच्या एक तरी तथ्य मिळालं का? मी त्याच्यावर आरोप केले होते की जेव्हा महाराजांचा पुतळा कोसळला तेव्हा वैभव नाईक तिथे 15 मिनिटात कसा पोचला. मला एका व्यक्तीने फोन केला, त्या व्यक्तीचा नंबर त्या दिवसापासून ते आत्तापर्यंत, म्हणजे काही दिवसांपासून ते आत्तापर्यंत बंद आहे. मी पत्रकारांना बोलून सांगू शकलो असतो की ह्यानी गायब केला. मला नेगेटिव्ह राजकारण करायचं नाही साहेब, मला नेगेटिव्ह नाही राजकारण करायचं. मी गायब झाला असा एकदा तरी उल्लेख केला का? मोबाईल बंद झाला, ह्यानी केला, ह्यानी पाठलाग केला, नाही केला. आपल्याला त्या विषयामध्ये जोपर्यंत, मी तेव्हाही पत्रकार परिषदेमध्ये बोललो होतो, जोपर्यंत माझ्याकडे 100% माहिती नाही मी कोणावरही आरोप करणार नाही. देव करो वैभव नाईक त्याच्यात नसावा, हे माझे वाक्य आजही आहेत. माणूस जेव्हा यायचं तेव्हा येईल माझ्याकडे आणि जी माहिती माझ्याकडे येईल मी ती जनतेसमोर ठेवीन, तुमच्यासमोर ठेवीन. पण वैभव नाईकांसारखा व्यक्ती सातत्याने कुठल्या ना कुठल्या काड्या घालण्याचा प्रयत्न करतो. त्याचा वेळ जात नसेल कदाचित. 2 निवडणुका त्यांनी ह्याच काड्या घातल्या आणि त्यांना असं वाटलं की त्यांना यश मिळालं. पण आता लोकांनाही लक्षात आलेलं आहे की ह्याच्या आरोपांना हातपाय नसतात. हा होळीला दिवाळी साजरी करतो, दिवाळीला क्रिसमस साजरी करतो. ह्याच्या कुठल्याही जीवनाला अर्थ नाही. हा स्वतः ठेकेदार असल्यामुळे ह्याला कोण घरी विचारत नाही, ह्याला कोण आता मतदारसंघात विचारत नाही. मतदारसंघासाठी सांगण्यासारखं काही नाही. म्हणून काय करायचं, तिथून विषय वळवायचे आणि कुठले तरी फालतू आरोप करायचे. त्याच्या पलीकडे वैभव नाईकाला आम्ही काडीची किंमत देत नाही. सर, ते म्हणाले की तुम्ही 1 महिना झाला तरी पुरावे दिलेले आहेत. त्याच्यावर त्यांचं असं म्हणणं आहे की भ्रष्टाचार लपवण्यासाठी जाणीवपूर्वक खोटे आरोप केले होते. नाही, आरोप हे खोटे नाहीत, तो अडचणीतच आहे. लक्षात ठेवा, वैभव नाईक आजही अडचणीत आहे. मी तुम्हाला काय बोललो, माझ्याकडे 100% माहिती आल्यानंतरच मी ती तुमच्याकडे ठेवणार, हे मी पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये बोललो होतो. त्या पत्रकार परिषदेमध्ये पण मी हे बोललो होतो की देव करो वैभव नाईक त्याच्यात नसावा. कारण का महाराष्ट्रात जागा त्याला लपायला भेटणार नाही, हा एवढा मोठा विषय आहे. आम्ही बाबा एवढी काळजीपूर्वक स्टेटमेंट करतो की तुला त्याचा नुकसान होऊ नये, पण तू फक्त राजकारण करतो. तुला नेमकं काय हवं आहे, काय पाहिजे आहे, काय वेळ जात नाही तर आम्ही काय व्हिडिओ गेम वगैरे पाठवतो बाबा तुला, तुझा टाईमपास होत नसेल तर. पण उगाच कुठलेही आरोप करायचे. अच्छा, जो कार्यक्रम नेव्हीने हाताळला, राज्य सरकारने नेव्हीकडे पैसे दिले, हँडओव्हर केले, तू स्वतः पास घेऊन ते बघायला आलास, तेव्हा नाही वाटलं याच्यात भ्रष्टाचार झाला आहे? तिथे मस्त गुबगुबीत बसला होता ना खुर्चीवर, मग तेव्हा नाही वाटला भ्रष्टाचार झाला आहे? तुझ्यावर आरोप झाले ना की तू पुतळ्याच्या त्या कोसळण्यामध्ये तुझा हात होता म्हणून तू हे बाहेर काढलंस. आम्ही उलटे आरोप करू शकतो की ते झाकण्यासाठी तू हे काढलंस. आणि जर पुरावा असेल तू जा निवडणूक आयोगाकडे,
तिकडे तक्रार कर किंवा कोर्टात जा आणि एकदा जाहीर करून टाक की रत्नागिरी सिंधुदुर्गाची जनता ही पैसे घेऊन मतदान करते. एकदा तू असं जाहीर करून टाक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.